संदीपजी सावंत मान्यवर यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. नंबर 2 च्या कुस्तीला प्रारंभ होतोय. पंचाचा निर्णय अंतिमाने साकेत यादव इकडं विजय झाला. चला कालीचरण आणि इकडं 2 नंबरची कुस्ती बाळासाहेब भिंताडे सरपंच कासारसाई, प्रदीप शेठ गायकवाड युवा नेते आणि आशुतोष भाऊ पिंगळे यांच्या वतीनं 2.5 लाख रुपये इनामाची कुस्ती लागते. टाळ्या करा जरा. नंबर 2 ची कुस्ती निशांत कुमार लाडेपूर विरुद्ध जयदीप पाटील गंगावेस तलेम कोल्हापूर अशी कुस्ती सुरू होते. शाबास. आणि इकडं सतपाल सोनटक्के विजय झाला. शिवनेरी तलीम अकलोज स्वर्गीय दत्ताप्पा वाघमारे यांचा पट्टा विजय झाला. चांगल्यावरती चांगला विजय. मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य अविनाशजी गोडांबे, पैलवान अविनाशजी गोडांबे मनपूर्वक हार्दिक स्वागत. भरतजी गोडांबे, अथर्वजी गोडांबे यांचे सहर्ष स्वागत. संजय दाभाडे सर. आणि कुस्तीला प्रारंभ. निशांत कुमार हरियाणा एक पट्टाला लागला. तिकडं जयदीप पटेल. एक तगडी कुस्ती आखाड्यावरती सुरू झाली आणि मच्छी गोता लावण्याचा प्रयत्न जयदीपचा सुरुवातीला आक्रमक होतोय. टाळ्या करा जयदीप साठी. हो पापण्या तेवढ्या मिटू नका. पुन्हा एकदा एकेरी पटाला लागला. ज्या निशांत कुमारनं महाराष्ट्रातली अनेक वादळं थोपवली त्या निशांत कुमारला जयदीप पाटील थोपवणार का? का पुन्हा एकदा निशांत कुमार आपली विजय घोडदौड कायम ठेवणार? या कुस्तीचा निकाल काही वेळामध्ये लागणार. टाळ्या करा जरा दोघांसाठी. कडला बसलेले जपून बसा. अंगाव पडलं तर चपाती होईल. 100-110 किलो वजन, 2-2.5 क्विंटल बोज. आणि पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच रोहिदास आप्पा आमले. 1 नंबरचे पहलवान माऊली कोकाटे, सिकंदर शेख पहिला पुकार. कैलासवासी धनंजय तुकाराम दाभाडे यांच्या स्मरणार्थ युवा नेते मुळशीचे मधुर शेठ दाभाडे आणि पैलवान अमित भाऊ पिंगळे यांच्या वतीनं 11 लाख रुपये व चांदीची गदा. पैलवान तयारी करून चला आखाड्यावरती या. शबास निशांत, शबास जयदीप. अरे बाप रे बाप, बाहेरची लावली. टाळ्या करा की हो जरा. निशांत कुमार लाडेपूर एक उमदा पैलवान. जसं महाबली सतपाल नावाचं वदळ या महाराष्ट्रामध्ये धडकलं, हरिबिराजदार नावाच्या पैलवाननं ते रोखलं. असं हे निशांत कुमार नावाचं वादळ जयदीप पाटील रोखणार का? पापण्या तेवढ्या मिटू नका. एक अटीतटीची लढत चालवाय. शबास जयदीप, शबास निशांत. इकडं संदीप मोठेनं कब्जा घेतला. संदीप शबास. वैभव माने निघून जाण्याच्या तयारीमध्ये आणि किल्ली तोडून निघाला. शबास. निशांत कुमारनं कब्जा घेतलेला आहे जयदीप पाटील वरती. एक प्रेक्षणीय लढत चालू आहे. पापण्या तेवढ्या मिटू नका. काहीतरी घडतंय. आमले सर थोडं फिरत राहा. सिकंदर शेख, माऊली कोकाटे पहिला पुकार. चला आखाड्यावरती या. शबास निशांत, शबास जयदीप. याच साठी केला होता शबास. अरे बाप रे बाप. ओ निशांत कुमार लाडेपूर. टाळ्या करा टाळ्या. चांगल्यावरती चांगला विजय. उचलायला कोणी जाऊ नका. हो कर्नाट्यातून निघतान. सिकंदर शेख, माऊली कोकाटे आखाड्यावरती चला. दोघांनाही पहिला पुकार. झटक्या फक्त मॅगी बनते, बाकी काय नाही.
सिकंदर शेख माऊली कोकाटे चला पहिला आखाड्यावरती या. 1 नंबरची कुस्ती दोन्ही पैलवानांना पहिला पुकार. कैलासवासी धनंजय तुकाराम दाभाडे यांच्या स्मरणार्थ मधुर शेठ दाभाडे आणि अमित भाऊ पिंगळे यांच्या वतीनं 11 लाख रुपये इनामाने चांदीची गदा अशी कुस्ती लागणार. माऊली कोकाटे सिकंदर शेख दुसरा पुकार. पुण्यातल्या कुस्तीचा इतिहास सांगत होतो. बऱ्याच जणांना आपल्याला माहिती असते. ऑलिम्पिकला श्रीरंग जाधव गेले, ऑलिम्पिकला मारुतीभाऊ माने गेले, ऑलिम्पिकला आबा आंदळकर आबा गेले. पण ज्या श्रीरंग जाधव ऑलिम्पिकला गेले त्यांच्या समवेत लढणारे बबनरावजी मानकर याच तालुक्यामधले याच भागातले गुलाबरावजी गुले ज्यांनी ऑलिम्पिक वीर मानगाव मास्तर सारख्या पैलवानाला पराभूत केलं याच पुणे जिल्ह्यातले. अख्खा महाराष्ट्र ज्यांनी थोपवला नराऱ्यांना चोरगे याच पुणे जिल्ह्यातले वेल्ह्यातले. हिरामन बनकर वाचतात याच पुणे जिल्ह्यामधले. बुवासाहेब घुमे वाचतात याच पुणे जिल्ह्यामधले. असे कितीतरी पैलवान या भागानं या महाराष्ट्राला या देशाला दिले. कुस्ती करा संदीप, कुस्ती करा वैभव. सिकंदर शेख माऊली कोकाटे शबास. एकेरी पट काढतोय संदीप मोठे. टाळ्या करा की हो जरा, काय कुस्ती चालू आहे. मातीचा चिखल अंगावरती व्हायला लागलेला आहे. असा मातीचा चिखल दररोज अंगावरती होत असतोय आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतोय. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे, हिड्या गबाळ्याचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागते. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे त्याच्या वंशाला जावं लागतं या. बाहेरून धडधड वडवड मनमड म्हणून जमत नसते या. त्याला कुस्ती करा. आज एकही कुस्ती या मैदानामध्ये बराबरी सुटलेली नाही. काही अपरिहार्य कारणास्तव जर सुटली असेल तरच. सगळ्या मोठ्या तगड्या कुस्त्या तास सव्वा तास 1.5 तास अशा चाललेल्या आहेत. खऱ्या अर्थाने केलेल्या कार्याचं तेज अमित भाऊ पिंगळेंच्या चेहऱ्यावरती दिसायला लागलेलं आहे. याच साठी केला होता टास. शबास. पायाचा घुटणा मानेवरती टेकवला. इकडं संदीप मोठेनं इकडं उभे राहिलेले. हो इकडे या, या इकडं. हा या इकडे. आता मेसेज मिळाला त्यांना, या इकडं. सिकंदर शेख माऊली कोकाटे चला पहिला आखाड्यावरती या कुस्ती लगेच लागणार आहे. 11 लाख रुपये नावाची लढत. अखंड हिंदुस्थानचं लक्ष लागून लागलेली लढत. आज त्या कुस्तीचा निकाल लागणार. शबास. एकेरी पट आणि वैभवनं कब्जा घेतला. वैभव मानेनी कब्जा घेतलेला आहे संदीप मोठेचा. वैभव माने हा माळशिरस तालुक्यातला कनेरचा पैलवान आहे. गौतम आबा माने, बाबासाहेब माने यांचा पुतणी आहे. तर संदीप मोठे जत तालुक्यात घंटी नावाचं गाव आहे त्याचं. संदीप सांगलीला सराव करतो भोसले एम शाळेला. ज्या भोसले एम शाळेने भारत देशाला आव्हान देणारे पैलवान घडले भोसले एम शाळेमध्ये. आणि माने काका पवार तालमीला सराव करतो. अशी कुस्ती चालू आहे. 1 नंबरचे पैलवान आखाड्यात या. पैलवान माऊली कोकाटे, पैलवान सिकंदर शेख चला मैदानमध्ये या. ज्या कुस्तीची आतुरता संपूर्ण महाराष्ट्राला अनेक वर्ष लागून राहिलेली आहे, आज अमित भाऊ पिंगळे यांच्या माध्यमातून अशक्य ते शक्य झालेलं आहे. शबास. अटी तटीची लढत चालू आहे. कब्जा मजबूत करण्याचा प्रयत्न वैभव मानेचा चालू आहे. संदीप मोठे खालून निघण्याच्या प्रयत्नात आहे. मैदान खचाखच गच भरलेलं आहे. 11 वाजून गेलेले आहेत. दुपारी 3 वाजता चालू झालेलं मैदान. गतिमान युग आहे. धक्काधक्कीचं जीवन आहे.
कोण कोणासाठी 10 मिनिटं थांबत नाही, 5-5 6-6 तास. खरोखर प्रेक्षकांनी फार मोठा उत्तम असा प्रतिसाद या मैदानाला दिलेला आहे. कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी, साधू संतांची भूमी आणि महाराष्ट्राची भूमी ही पैलवानांची भूमी. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक पैलवान घडले, रती महारथी पैलवान होऊन गेले. महाराष्ट्राच्या कुस्तीची चमक आणि धमक संपूर्ण हिंदुस्थानाला दाखवून दिली. पैलवान कुस्ती करा. 1 नंबरचे पैलवान माऊली चला मैदानात या. सिकंदर मैदानवरती या. 1 नंबरचे पैलवान ताबडतोब मैदानवरती या. सर्व पैलवान मित्र वस्ताद मंडळी सर्वांसाठी खुशखबर आहे. या ठिकाणी समीर कोळेकर पैलवान जाहीर करतायत कैलासोजी पैलवान सागरभाऊ कोळेकर यांच्या स्मरणार्थ 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे जिल्हा निवड चाचणी मुळशी मल्ल सम्राट किताब 2026 शनिवार दिनांक 28 फेब्रुवारी व रविवार दिनांक 1 मार्च माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे तालुका मुळशी जिल्हा पुणे. पैलवान समीर काळूराम कोळेकर, कैलासोजी पैलवान सागरभाऊ कोळेकर, युथ फाउंडेशन, समस्त ग्रामस्थ म्हाळुंगे. सुई पडली तर आवाज येईल एवढी शांतता आणि स्तब्धता आहे. आज 10 मिनिटं बस बस. राजू आवळेची हलगी म्हणायचं याला. हलगी सम्राट राजू आवळे. शाबास 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 शाबास. हलगीने जोश आणि जयलोश खऱ्या अर्थाने निर्माण होतो या कुस्तीला. वय वर्ष किती चालू आहे? 55 आहे. असा करंट आहे. करंट भरपूर आहे पण पेट्रोल टाकत नाही. माळकरी आहे, पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त आहे. या लाल मातीची ताकद माग आहे. 55व्या वयात सुद्धा एवढ्या उड्या मारणं सोपं नाही ना. बोला. खरंय. अमित भाऊ पाटोळे आणि सादिकभाई शेख पंढरपूरहून हे कुस्ती मैदान लाईव्ह पाहतायत. पंढरपूरहून केचे सर कुस्ती लाईव्ह आपल्या डोळ्यानं बघण्यासाठी इथं उपस्थित झाले आहेत. आपलं मनापासून धन्यवाद आहे. लाईव्ह आपण नंतर चालू केलंय पण लोक हे मैदान लाईव्ह होणार नाही या आशेनं आपल्या डोळ्यामध्ये ते क्षण साठवण्यासाठी आज महाराष्ट्रामधून अनेक ठिकाणांना उपस्थित झाले आहेत. सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे, मनापासून धन्यवाद आहे. मैदान सुरू झाल्यापासून आपण कुणी या ठिकाणी जागा सोडलेली नाही. तुम्ही आहेत म्हणून कुस्ती आहे, तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहोत, तुम्ही आहे म्हणून हा महाराष्ट्र आहे. एकदा प्रेक्षकांनी तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ज्याला ज्याला हात आहे त्याने टाळ्या वाजवा, ज्याला नाही त्याने नका वाजवा. हा सिकंदर शेख माऊली कोकाटे दुसरा पुकार. पैलवान तुमच्यासाठी थांबले, तुमची कुस्ती पाहण्यासाठी लोक आलेली आहेत. विनंती चला आखाड्यावरती या जरा. मी मगाशी सांगितलं अमित भाऊ, हिंदुस्थानामध्ये अमित भाऊ सगळ्यात जास्त रोख रक्कम 11 लाख रुपये देऊन जर मैदानी कुस्ती होत असेल तर पौडमेव आतापर्यंतच्या इतिहासामधलं एकमेव उदाहरण आहे. टाळ्या करा जरा पुन्हा एकदा. शाबास. कुणी थार ठेवल, कुणी ट्रॅक्टर ठेवल, ती वस्तू स्वरूपात बक्षीस, पण पैशाच्या स्वरूपामध्ये आतापर्यंत भारतात 11 लाख रुपये कुणी बक्षीस ठेवलं नव्हतं. 1980 ला अमित भाऊ पाकिस्तानामध्ये जगज्जेता गामा आणि इमाम बक्षचा नातू जबीर झारा विरुद्ध एनोखे पैलवान जपानचा अशी कुस्ती झाली होती. मी पुन्हा रिपीट करतोय. त्या कुस्तीला 1980 ला 13 लाख रुपये इनाम ठेवला होता. त्याच्यानंतर आता म्हणजे 2026 मध्ये भारतामध्ये 11 लाख रुपयाचं रोख इनाम पौडला ठेवलेलं आहे.
मधुर शेठ दाभाडे आणि अमित भाऊ पिंगळे यांच्यासाठी एकदा हात वर करून जोरदार टाळ्या करा. आपण इतिहासाचे साक्षीदार आहे. जेव्हा कधी या महाराष्ट्राच्या कुस्तीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस या गोष्टीची नोंद आवर्जनाने आणि प्राधान्याने घेतली जाणार आहे. 1980 ला 13 लाख म्हणजे आजचे झाले किती याचा पण जरा विचार करा. आज युट्यूबच्या माध्यमातून ज्ञानेश्वर असोले सरांच्या चॅनलवरती 10 लाख लोक लाईव्ह पाहतायत. सॉरी 10,000 लोक लाईव्ह पाहतायत. जर्मनीवरून लाईव्ह पाहतायत हे मैदान. वा, आज पौडचं मैदान जगभरामध्ये पोहोचलेलं आहे. सोशल मीडियाची ही ताकद आहे. आणि आला आ गया सिकंदर शेख. वेलकम 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 वेलकम. भारत मातेच्या कीर्तिमुखडातला सल हिरा. भारत मातेच्या कीर्तिमुखडातला सल हिरा. सह्याद्रीचा डाण्यावर शेर सिकंदर आ गया. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. करा टाळ्या जोरात सिकंदर साठी. गेले 4 वर्ष या मैदानाला नंबर 1 ला लढणारा पैलवान. तात्या बोला. निलेश भाऊ सुतार अध्यक्ष सोशल मीडिया राष्ट्रवादी काँग्रेस मुळशी तालुका यांच्या वतीनं आपण दोन्ही कुस्ती निवेदकांसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. निलेश भाऊ सुतार अध्यक्ष सोशल मीडिया राष्ट्रवादी काँग्रेस मुळशी तालुका आपलं मनापासून धन्यवाद आहे. माऊली कोकाटे आत या. माऊली चला लवकर. बस. वैभव आणि संदीप अशी कुस्ती चालू आहे. नंबर 1 ची कुस्ती थोड्याच वेळात लागणार आहे. गेले अनेक वर्ष ज्या कुस्तीची आतुरता या महाराष्ट्राला लागून राहिलेली आहे ती कुस्ती पैलवान माऊली कोकाटे हो शाबास आणि वैभवने कब्जा घेतलेला आहे संदीपचा. गुणांवरती कुस्ती चालू आहे. हो. जो सर्वात जास्त पॉइंट निर्धारित वेळेमध्ये घेईल तो पैलवान विजयी. जशी स्पर्धेच्या नियमाप्रमाणे 3 मिनिटं कुस्ती चालते त्या 3 मिनिटात सर्वात जास्त पॉइंट घेणारा विजयी ठरणार आहे. जर मैदानी कुस्ती निकाली होत नसेल तर पर्याय बायपास मार्ग म्हणून कुस्ती गुणावरती लावली जाते. कुस्तीचा निकाल लावण्यासाठी गुणावर कुस्ती चालू आहे. 3 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे. जो पैलवान जास्त गुण घेईल त्या पैलवानला विजय घोषित केलं जाणार आहे. परिवर्तन होत असतं. नेमावल्या दर 2-4 वर्षाला येतात. कुस्तीतही प्रकार झाले. ग्रीको-रोमन, फ्रीस्टाईल, मातीतली कुस्ती, मॅटवरची कुस्ती, जिदो कुस्ती. पण दमखस तोच. दमाखासाशिवाय कुस्ती नाही. अखंड साधना, खडतर तपश्चर्या, रोज लाल मातीचा घामाने चिखल करावा लागतो तेव्हा हे शक्य होत असतं. शबास. एकेरी पटा लागला इकडं. संदीप मोठे एका पायावर नाचतोय तो वैभव माने. असवले सर स्टेबल नाही इंटरनेट कनेक्शन बहुतेक लाईव्ह ब्लिंक होते. मेसेज पडतात मलाही. कुस्ती करा संदीप आणि वैभव. मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याच जणांची कुजबूज होती. सिकंदर पैलवान इथं हजर आहे की सिकंदर पैलवान महाराष्ट्रातल्या पैलवानाबरोबर कुस्ती करत नाही. पण त्या पुराणा पृथ्वीराज पटेल, दादा शेळके, आज माऊली कोकाटे सगळ्यांसमोर कुस्ती करतोय. टाळ्या करा सिकंदर पैलवानसाठी. कर्नाटकला मागच्या महिन्यात फार मोठं मैदान झालं. थार गाडी जिंकली सिकंदर पैलवाननं. कर्नाटकला हळियाळ मुक्कामी. पहिल्या कुस्तीचा मी साक्षीदार आहे. दादा शेळके विरुद्ध सिकंदर सुतारवाडीच्या कुस्तीचा मी साक्षीदार आहे. काल तात्यांनी वेल्ल्याला कुस्ती झाली दादा शेळके सिकंदर पैलवानची. आणि आज माऊली कोकाटे विरुद्ध सिकंदर शेख. काय होणार या कुस्तीचा निकाल
दोन्ही आपली ज्या महाराष्ट्राची ही दौलत आहे, हे जपायचंय, हे वाढवायचंय, हे फुलवायचंय, त्याच्यासाठी आपल्या पैलवानांच्या कुस्त्या आहेत. सेल टाकून द्या. आतला माईक जो आहे, 1 नंबरचा माईक जो आहे, ऑपरेटर जो आखाड्यामध्ये माईक आहे, माऊली कोकाटे आखाड्यामध्ये चला. बाकीचे रस्ता सोडा तिकडनं, गेटवरची मंडळी. माऊली कोकाटे पैलवान आखाड्यावरती चला. शबास संदीप, शबास वैभव. काही सेकंद अवघे बाकी, कुस्ती करा. वैभव माने पटाला लागण्याचा प्रयत्न, घोट्यातनं पट काढला संदीपना. शबास वैभव, तिथंच पटाला लागला. हो, आणि वेळ संपली, वेळ संपली. आणि निकाल पाहूया. संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार संदीप मोठे पैलवान भोसले अंशाला सांगली, शहाजी नाना पवार पारगावकर यांचा पट्टा विजय झाला. दोघांसाठी टाळ्या करा. मरणाची कुस्ती झाली. वैभवचंही कौतुक आहे. अतिशय